नमस्ते. आपलं अरविंद गणेश दामले चॅनलमध्ये स्वागत आहे. मी अरविंद दामले आपल्यासमोर प्रस्तुत करीत आहे माझ्याच काही रचना. हा आहे या रचनांच्या सत्राचा 630वा भाग. आपल्याला या पसंत पडल्या तर चॅनेलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. तर माझी पहिली रचना आहे ती अशी आहे. मी मित्राला विचारलं, अरे आपण शाळेत 30 प्रार्थना वर्षानुवर्ष म्हणतोय, याला काही बदल नको का? याला काही पर्याय नाही का? तो म्हणाला, अरे वर्षानुवर्ष शाळेत परीक्षा पण चालू आहेत. जोवर परीक्षा चालू आहेत तोवर प्रार्थनेला काही पर्याय आहे का? मी मित्राला विचारलं, अरे आपण शाळेत 30 प्रार्थना वर्षानुवर्ष म्हणतोय, याला काही बदल नको का? याला काही पर्याय नाही का? तो म्हणाला, अरे वर्षानुवर्ष शाळेत परीक्षा चालू आहेत, जोवर परीक्षा चालू आहेत तोवर प्रार्थनेला काही पर्याय आहे का? दुसरी रचना आहे. प्रत्येक माणसाला काहीतरी इच्छा असते. थोड्या लोकांची इच्छा काहीतरी नवीन करण्याची असते, काहीतरी शिकण्याची असते. थोड्या जास्त लोकांची इच्छा फक्त टाळ्या वाजवण्याची आणि कौतुक करण्याची असते. आणि जास्तीत जास्त लोकांची इच्छा कुणी काही करत असेल तर त्याला काही करू न देण्याची असते. प्रत्येक माणसाला काहीतरी इच्छा असते. थोड्या लोकांची इच्छा काहीतरी करण्याची असते, काहीतरी नवीन करण्याची असते. थोड्या जास्त लोकांची इच्छा टाळ्या वाजवण्याची आणि कौतुक करण्याची असते. आणि जास्तीत जास्त लोकांची इच्छा कुणी काही करत असेल तर त्याला काही करू न देण्याची असते. दुसरी रचना आहे श्री शंकराचार्य लिखित विवेक चूडामणी या ग्रंथावर आधारित पुढचा 161वा भाग. हा जो आत्मा असतो तो तर अमर असतो, पण तो ज्ञान झाले तरच प्रकट होतो. हा जो आत्मा असतो तो तर अमर असतो, पण तो ज्ञान झाले तरच प्रकट होतो. इथे प्रकट होईल, तिथे प्रकट होईल, कुठे प्रकट होईल ते नक्की नसते. इथे प्रकट होईल, तिथे प्रकट होईल, कुठे प्रकट होईल ते नक्की नसते. जागा नक्की नसते, वेळ नक्की नसते, कसा प्रकट होईल तेही नक्की नसते. जागा नक्की नसते, वेळ नक्की नसते, कसा प्रकट होईल तेही नक्की नसते. ज्याला चांगले म्हणतो समाज त्यावर काही नसते, वाईट म्हणतो समाज त्यावरही काही नसते. ज्याला चांगले म्हणतो समाज त्यावर काही नसते, वाईट म्हणतो ज्याला त्यावरही काही नसते. मी हा आहे तो आहे यावर काही नसते, मीच ब्रह्म आहे कळण्यावर सारे असते. मी हा आहे तो आहे यावर काही नसते, मीच ब्रह्म आहे कळण्यावर सारे असते. सूर्यामुळे पृथ्वी असते त्यामुळेच ती कळते, तसेच आत्म्याचे असते त्यामुळेच सारे कळते. सूर्यामुळे पृथ्वी असते त्यामुळेच ती कळते, तसेच आत्म्याचे असते त्यामुळेच सारे कळते.
जे नसते तेही दिसते मग तेच खरे वाटते, हेही सारे असे आत्म्यामुळेच असते. जे नसते ते दिसते मग तेच खरे वाटते, हेही सारे असे आत्म्यामुळेच असते. जे स्वयं प्रकाशित आहे ते कसे दिसणार, ते बघण्यासाठी दिव्य दृष्टी लागणार. जे स्वयं प्रकाशित आहे ते कसे दिसणार, ते बघण्यासाठी दिव्य दृष्टी लागणार. वेद पुराणात नाही ते तसेच कसे कळणार, कृपा गुरुची झाली तरच ते कळणार. वेद पुराणात नाही ते तसेच कसे कळणार, कृपा गुरुची झाली तरच ते कळणार.